श्री नवनाथ कथासार अध्याय 18. गोपीचंद राजाने जालंधरला आपले गुरु मानले. त्याच्याकडून दीक्षा घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तप करण्यासाठी तो बद्रिकाश्रमाकडे जाण्यासाठी निघाला. वाटेत लागणाऱ्या गावांमध्ये भिक्षा मागून तो खात असे. मिळेल त्यात संतुष्ट राहावे, अलक निरंजन ध्यानात ठेवून सतत त्याचे नामस्मरण करावे, कोणत्याही गोष्टीबाबत मोह बाळगू नये, कशाची चिंता करू नये, कोणाबद्दल आपलेपणा धरू नये, सतत गुरूंच्या आठवणीत राहावे, याप्रमाणे गोपीचंदची दिनचर्या असे. गोपीचंदने राज्यत्याग केल्याची बातमी केवळ त्याच्या गावापुरतीच नव्हे तर राज्यापुरतीही मर्यादित राहिलेली नव्हती, ती सर्वत्र पसरलेली होती. या एका प्रसंगाने राजाच्या कीर्तीत खूप भर पडलेली होती. रस्त्यात लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत, त्याला आपल्या घरी राहण्याचा आग्रह करत, षडसांना अर्पण करत. पण राजा आता विरक्ताचे जीवन जगू लागला होता. त्याला कशाचाही मोह झाला नाही. भिक्षेशिवाय त्याने दुसरे काहीही घेतले नाही. कोणत्याही ठिकाणी तो कधीही प्रमाणापेक्षा जास्त वेळ थांबला नाही. गौड राज्यानंतर कौल राज्य सुरू झाले. कौलांची राजधानी पोलापट्टण होती. तेथे महापराक्रमी व खूप मोठे सैन्य असणारा तिलकचंद राजा राज्य करीत होता. गोपीचंदाने आपली बहीण चंपावती त्या राजाच्या पुत्राला दिलेली होती. त्यांना सुद्धा गोपीचंदाच्या राज्यत्यागाची बातमी कळाली होती. पण तेथे गोपीचंदचे कौतुक करण्याऐवजी चंपावतीच्या सासरकडचे लोक त्याची निंदाच जास्त करत. आपल्या भावाची चाललेली निंदा ऐकून तिला वाईट वाटे. हे सर्वजण विनाकारण भावाला नावं ठेवतायत असं तिला वाटे. पण ती काहीच करू शकत नव्हती. गप्प बसून ती सर्व सहन करत असे. गोपीचंदच्या वाटेत पौलपट्टण होते, म्हणून एके दिवशी तो तेथे आला. एका पाणवट्याच्या जवळ जाऊन तो बसला. हरी हरी, जय गुरुदेव असे नामस्मरण, तसेच मध्येच शिंगी वाजवून अलक निरंजन अशी गर्जना तो करत असे. त्या रस्त्याने चंपावतीच्या काही दासी जात होत्या. त्यांचे लक्ष सहज त्या गर्जनेकडे गेले तर त्यांना गोपीचंद राजा दिसला. त्यांनी त्याला ओळखले आणि चंपावतीला, तिच्या नवऱ्याला व राजाला येऊन तसे सांगितले. राजाने विचार केला, जर आपल्या सुनेच्या भावाने गावात भिक्षा मागितली तर आपली बेआबरू होईल. गावात आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून त्याने लगेच आपल्या सेवकांना आज्ञा दिली की गौड देशाचा राजा भिकारी बनला आहे. गावात कुठेही त्याने भिक्षा मागायच्या अगोदर त्याला आपल्या पागेत आणून ठेवा. पण नंतर त्याने विचार बदलला आणि सेवकांऐवजी चंपावतीच्या दासींनाच गोपीचंदला आणण्याची त्याने आज्ञा केली. चंपावतीच्या दासी गोपीचंदाकडे जाऊन त्याला राजवाड्यात चालण्याची विनंती करत होत्या. तेव्हा गोपीचंद त्यांना म्हणाला, आम्ही वैरागी, सगळ्या घरी आमच्या बहिणी आहेत. चंपावती आता मला त्यांच्यापेक्षा बिलकुल वेगळी नाही. दासी मुद्दामच त्याला म्हणाल्या, महाराज, तुमच्या बहिणीचे मन मोडू नका. तेव्हा गोपीचंदानेही स्वतः चंपावतीला भेटून तिचा निरोप घेऊन जायचे ठरवले. म्हणून तो त्या दासींसह राजवाड्यात गेला. दासींनी त्याला घोड्यांच्या पागेत बसवले. राणीने, बहिणीच्या सासूबाईंनी त्याच्यासाठी स्वयंपाक केला. एका दासीने त्याला चांगल्या पदार्थांचे भरलेले ताट आणून देताना सांगितले, महाराजांनी आपल्याला जेवण करायला सांगितले आहे. गोपीचंदच्या मनात एक विचार काही क्षणासाठी चमकून गेला. या सोयऱ्यांनी आपला अपमान केला आहे. पागेत बसवून आपल्याला दासीकडून जेवण पाठवून दिले आहे. पण क्षणात त्याने हा विचार सोडून देऊन दुसरा ठाम विचार केला, मी आता पूर्वीसारखा राजा नाही. आता मी फक्त जोगी आहे. मला सर्वजण आता सारखेच आहेत. शत्रू मित्र हा फरक आता माझ्याजवळ नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यात आक्षेपार्ह काही दिसत नाही. असा विचार करून त्याने गुरुस्मरण केले आणि जेवायला सुरुवात केली. चंपावतीच्या दासींनी चंपावतीला हळूच बोलवले. गवाक्षातून त्यांनी तिचा भाऊ दाखवला. त्या दासी तिला टाकून बोलू लागल्या, तो तुमचाच भाऊ आहे ना, राजा आहे ना, मग त्याला इथे पागेत का बसवलाय? हा एकटाच इथे का खात बसलाय? तुम्हाला हा तुमचा भिकारी चोरासारखा भाऊ पाहून काहीच वाटत नाही का? असे नको नको ते हिणवणारे प्रश्न दासी तिला विचारू लागल्या. ननंदा, जावा यांनीही तिला नको नको ते बोलण्याची संधी अजिबात सोडली नाही. त्यामुळे हे ऐकण्यापेक्षा पृथ्वीने आता पटकन आपल्याला पोटात घ्यावे असे तिला वाटले. तिला दुःख झाले व त्या सर्वांचा रागही आला.
त्यातून तिने एकांतात जाऊन त्या भरात स्वतःच्याच पोटात खंजीर खुपसून घेतला. रक्ताच्या थारोळ्यात पडून ती लगेच मरणही पावली. गोपीचंद स्वस्तपणे जेवत होता. त्याला हवं नको बघणाऱ्या दासींना तो म्हणाला, मला चंपावतीने बोलवल्याचे तुम्ही सांगितले म्हणून मी इथे आलो. आता चंपावतीशी माझी भेट घडवून द्या. दासी तिला बोलवण्यासाठी तिच्या महालात गेल्या. समोरचे भयानक दृश्य पाहून त्या जोराने किंचाळल्याच. चंपावतीने आपल्या हाताने पोटात खुपसलेला खंजीर तसाच होता. त्यामुळे तिची आतडी बाहेर आलेली होती. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून मरण पावलेली होती. दासींच्या किंचाळण्याने तिथे गर्दी जमा झाली. लगेच ही बातमी राजवाड्यात सगळीकडे वाऱ्याच्या वेगाने पोहोचली. सगळेजण दुःखित अंतकरणाने तिच्या महालाच्या दिशेने येऊ लागले. धीर, नंदा, जावा, दासी असे सगळेजण वेगवेगळे तर्कवितर्क करू लागले. भावाच्या अपमानाने तिने जीव दिला असा तर्क काहींनी केला. गोपीचंद येथे आल्यामुळेच चंपावती मेली म्हणून गोपीचंदाला अपशकुनी म्हणूनही काहींनी संबोधले. चंपावतीला मानणाऱ्या काही स्त्रियांना तिच्या मरणाचे खूप वाईट वाटले. त्या हंबरडा फोडून रडू लागल्या. राजवाड्यातील एका महालात चाललेली ही गडबड पागेदारांपर्यंत पोहोचली. गोपीचंदाला त्या गडबडीचे आश्चर्य वाटले. त्याने पागेदाराला काय झाले ते विचारले. तेव्हा पागेदार त्याला म्हणाला, राजस्नुषा चंपावती देवीने खंजीर खुपसून जीव दिला आहे. तिचा गोपीचंद नावाचा भाऊ राजा असूनही राज्यत्याग करून सध्या भिकाऱ्यासारखा भटकत असल्यामुळे तिला फार वाईट वाटले, म्हणून तिने जीव दिला असावा असे सर्वजण म्हणतात. ते ऐकून गोपीचंदला खूप दुःख झाले. आपण येथे आल्यामुळेच तिने आत्महत्या केली. तिच्या मरणाला आपण एका अर्थी जबाबदार आहोत. लोक ही गोष्ट कधीही विसरणार नाहीत. असं अजिबात व्हायला नको असा विचार त्याच्या मनात आला. तोपर्यंत चंपावतीला अग्निसंस्कार करण्याची सिद्धता पूर्ण झाली. त्यामुळे लोक तिचे प्रेत जाळण्यासाठी स्मशानाकडे घेऊन जात होते. गोपीचंदही त्या अंत्ययात्रेत सामील झाला. अंत्ययात्रा स्मशानाकडे जाताना त्याच्या मनात आले की नाथपंथाला नावे ठेवणाऱ्या या लोकांना एखादा चमत्कार दाखवून चंपावतीला जिवंत करून दाखवावी. म्हणून स्मशानात अंत्ययात्रा पोहोचता तो सर्वांच्या पुढे गेला. चंपावतीच्या प्रेताजवळ जाऊन हात जोडून लोकांना म्हणाला, मी माझ्या गुरूंना जालंधर नाथांना येथे आणतो. ते चंपावतीला पुन्हा जिवंत करतील. तोपर्यंत तुम्ही तिला अग्नी देऊ नका. लोकांनी त्याला वेड्यात काढले. मेलेले माणूस कधी जिवंत होतो का असं म्हणून लोक चिता रचू लागले. तो वारंवार सांगत असूनही त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते. फक्त 4 दिवस थांबा, जालंधर ऋषी मोठे सिद्धयोगी आहेत, त्यांची सिद्धी अपूर्व आहे असे त्याने तळमळीने सांगूनही लोकांनी चिता रचली. आता चितेला ते अग्नी देणार इतक्यात गोपीचंद चितेवर जाऊन बसला. तो लोकांना म्हणाला, तुम्हाला ऐकायचे नाही ना, जाळा चिता, पण त्याबरोबर तुम्हाला मलाही जाळावे लागेल. मी जळालो म्हणजे लगेच माझे गुरु जालंधर स्वामी येऊन तुमच्या सर्वांचे भस्म करतील. ते ऐकून तिलकचंद राजा त्याला म्हणाला, गुरुच्या नावाने गर्व करतो काय? काय करतील तुझे गुरु? कोणता चमत्कार करतील? त्यावर गोपीचंद म्हणाला, ते बोलतील तसंच होईल. राजाने ठीक आहे बघूया म्हणून जवळच्या लोकांना सांगितले, चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढून द्या, तो घेऊन त्या गुरुकडे जाईन, तोपर्यंत आपण थांबूया. गोपीचंद त्या प्रेतावरून खाली उतरला. आपल्या बहिणीच्या प्रेताचा डावा हात बरोबर घेऊन वेगाने तो आपल्या हेलापट्टण गावाकडे निघाला. तो गावापासून 5 कोस दूर झाला असताना जालंधर नाथाने मनात विचार केला, हा गावात आला तर उगाच नको तो गोंधळ होईल. त्यापेक्षा आपणच त्याच्याकडे जाणे योग्य आहे. जालंधराने प्रयाणास्त्र भस्म आपल्या कपाळावर लावले. त्यामुळे वायुवेगाने तो गोपीचंद जेथे होता तेथे पोहोचला. अंतर्दृष्टीने त्याला सर्व माहीत झाले असतानाही त्याने गोपीचंदला मुद्दाम विचारले, काय झाले? गोपीचंदने घडलेला सर्व वृत्तांत इत्यंभूतपणे त्यांना सांगितला. त्यामुळे जालंधरने लगेच त्याला शांत करून म्हटले, तू अजिबात चिंता करू नकोस, चल मी तुझ्याबरोबर येतो, मागे फिर आता. जालंधराने गोपीचंदला आपल्यासोबत घेऊन वायुवेगाने पौलपट्टणला आणले. राजवाड्याच्या अंगणात ते जाता संपूर्ण परिवार शोकमग्न अवस्थेत तेथे बसल्याचा त्यांना दिसला. त्या दोघांना पाहताच राजा तिलकचंद उठला. 4 दिवसांच्या ऐवजी एका दिवसात गोपीचंद आपल्या गुरुला घेऊन आल्याचे पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याला गोपीचंदचा गुरु अग्नी लोकासारखा प्रचंड तेजस्वी योगी भासला. तो धावतच त्या दोघांकडे गेला.
आपल्या सुवर्ण सिंहासनावर त्याने जालंधरला बसवले. तो आता फार सन्मानाने वागत होता, पण हे सर्व वरकरणी होतं. गोपीचंदाचा त्याने केलेला अपमान व त्याची परिणिती चंपावतीच्या आत्महत्येत झाल्याचे जालंधरांना माहीत होते. म्हणून त्याने कोणत्याही उपचाराला बळी न पडता तिलकचंदला लागेच चांगले खडसावले. गोपीचंदच्या हातात असलेल्या चंपावतीच्या प्रेताचा हात जालंधरने आपल्या हातात घेतला. संजीवनी मंत्र म्हटला व ते भस्म त्याने त्या हातावर टाकले आणि चंपावती, चल उठून इकडे ये, असा आदेश दिला. आश्चर्य म्हणजे चितेवरून उठून जिवंत अवस्थेत चंपावती गुरु जालंधरनाथांकडे आली. हे अपूर्व अचाट योग सामर्थ्य तेथील लोकांनी प्रथमच पाहिले. ते पाहून सर्वांनी जालंधरनाथांचा जयघोष केला. तिलकचंद राजा त्याला पूर्णपणे शरण गेला. त्याला जालंधरांनी अभय दिले. ते परत हेलापट्टणला जायला निघाले तेव्हा तिलकचंदाने एकत्र भोजन करून नाथांनी जावे अशी दयाबुद्धीने प्रार्थना केली. जालंधरनाथाने ती मान्य केली. चंपावतीने स्वयंपाक केला. नाथाने चंपावती व तिच्या पतीला आपल्या शेजारी जेवणासाठी बसवले. आपल्या पात्रातील एक घास तिला आपल्या हाताने खाऊ घातला. संजीवनीद्वारे अमरत्व प्राप्त करून दिले. जेवणानंतर राजाने सर्वांना विडे देऊन संतुष्ट केले. जालंधराने निरोपाप्रसंगी तिलकचंद राजाला सांगितले, राजा, गोपीचंद 12 वर्षाचे पूर्ण तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जात आहे. त्याचा पुत्र मुक्तचंद सध्या राज्यकारभार पाहत आहे. त्याचे तू संरक्षण कर. तिलकचंदाने ते आनंदाने मान्य केले. त्यानंतर जालंधर हेलापट्टणला परत गेला. पुढे आणखी 6 महिने तो तेथे राहिला. त्या काळात त्याने मुक्ताचंदाला राज्यकारभाराचे पूर्ण शिक्षण दिले. 6 महिन्यानंतर जालंधर, कानिपनाथ व त्याचे सर्व शिष्यासह हेलापट्टणमधून बाहेर पडले. देशोदेशीचे तीर्थक्षेत्रे त्यांनी पाहिली. 12 वर्षानंतर ते परत बद्रिकाश्रमात गेले. तोपर्यंत गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते. म्हणून जालंधराने त्याच्याकडून तपाचे उद्यापन करून घेतले. गोपीचंदाला जालंधरनाथांनी सर्व विद्या शिकवल्या. सर्व देवतांना बोलवून त्याच्याकडून गोपीचंदाच्या सर्व मंत्रांना वरदाने देवविली. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल. पूर्वजांचा कुंभीपाक नरकातूनही उद्धार होईल.